खरं तर मी कधीच असे कार्यक्रम फारसे कधीच आयुष्यात केलेले नाही आहेत, कारण का आमच्या घरात आमची आई, वहिनी, माझ्या बहिणी हे सगळे कार्यक्रम करायच्या. पण ह्यावर्षी गेले 2-3 महिने तुमची आंदोलनं फार जवळून मी पाहिलेत. प्रत्येक आंदोलनात गेलं की कुठले ना कुठली भगिनी माझ्या गळ्यात पडून रडायची आणि तुमचे अश्रू मला बघवेना. आणि मला असं वाटलं जर कुणासाठी तरी केलं पाहिजे तर ते आशा आणि आपल्या अंगणवाडी सगळ्या ज्या भगिनी आहेत, सुपरवायझर हे ते ज्या कोणी आहेत त्यांच्यासाठी आपण केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर आपण दरवर्षी हा कार्यक्रम करू, हेही मला तुम्हाला सांगायचं आहे. पण गमतीचा भाग असा झाला, मी पुरंदरला होते, रामभाऊ होते त्या दिवशी. कुठे गेले रामभाऊ? रामभाऊंना आमच्याच समोर आमच्या सगळ्या महिला भगिनींनी असं एक मागणी केली आहे. व्यासपीठावरील सगळ्या आपल्या सहकार्य महिलांना मी विनंती करीन की बघा, जर सगळ्यांना योग्य वाटत असेल की पुढच्या वर्षी रामभाऊंना बोलवायचं, पण रामभाऊ खाली बसतील आणि तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला वाटेल तसा डान्स किंवा नाटक किंवा काही हे तुम्ही बसवायचं आणि मार्क द्यायचं काम रामभाऊ करतील. जर तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल तर पुढच्या वर्षीपासून तसा गेट टुगेदर ठेवू, हो का नाही? तुम्हीच ठरवणार तुमचे ग्रुप्स कसे बनवायचे वगैरे. ही पुरंदरच्या आपल्या एक आशा भगिनी आहेत, त्यांनी मला सुचवलं की ताई पुढच्या वेळेस असं नको, पुढच्या वेळेस आम्हाला शो करून द्या, आम्हालाही आनंद वाटतो करायला, आम्हाला व्यासपीठ मिळत नाही, तर हे तुमचं हक्काचं व्यासपीठ आहे, पुढच्या वर्षीपासून आजपासून तयारीला लागा की पुढच्या वर्षी काय करायचं आहे. आणखीन 2-3 छोटे मुद्दे सांगते की मी आधीची तुमची भाषणं ऐकली नाही, मी इंदापूरला होते, पण अनेक ठिकाणी जिथे जिथे आपलं हे हळदी कुंकू झालं आहे, तुमच्या मानधनाचा प्रश्न, अनेक प्रश्न, काही महाराष्ट्र सरकारचे आहेत, काही केंद्र सरकारचे आहेत. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मी तुमची लोकप्रतिनिधी आहे, विरोधात असू दे किंवा सत्तेत, तुमच्या हक्काची मी बहीण आहे. आणि त्याच्यामुळे माझं काम आहे, तुम्ही लोकप्रतिनिधीचं काय काम असतं की तुमचे जे प्रश्न आहेत ते दिल्ली दरबारी मांडण्यासाठी मी निवडून जाते. आणि दिल्लीमध्ये माझा नंबर देशात पहिला येतो, कारण का तुमचे प्रश्न मी मांडते. आणि त्याच्यात काही कौतुक नाही आहे. पहिला आला नाही तर तुम्ही विचारलं पाहिजे, हो खासदारबाई कशाला चाललं आहे दिल्लीला, मग फिरायला चाललं आहे का भेळ खायला चाललं आहे? त्याच्यामुळे माझं कर्तव्य आहे आणि एका विश्वासाच्या नात्याने लोक मतदान कुणाला करतात ते खूप मोठा विश्वास आणि जबाबदारी असते. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बघा अमिताभ बच्चनला पण एकच मत, माधुरी दीक्षितला पण एकच मत, आणि आमच्या धमिष्ठेताईंना पण एकच मत, आणि प्रभावतीताईंना पण एकच मत, बरोबर आहे की? भूमकरताईंना पण एकच मत. सगळ्यांनी ही समानतेची भाषा आहे, खूप मोठी ताकद असते त्याच्यात. त्यामुळे एका विश्वासाच्या नात्याने तुम्ही आम्हाला मतदान करता आणि आम्ही दिल्लीला जातो. आणि मध्ये तर माझं निलंबन पण झालं, तुमचं जसं निलंबन होणार होतं तसं माझं तर झालंच. आणि जो अन्याय तुमच्यावर हे सरकार करत होतं तोच माझ्यावर. माझं का निलंबन केलं तर मी कांद्याला भाव मागितला. आता मला सांगा, कांद्याला शेतकऱ्याला भाव मिळावा ही चूक झाली का माझी? किंवा तुम्ही जे आंदोलन केलं ते पगारवाढीसाठीच केलं ना? महागाई झाली हो, सिलेंडर झालं आहे 1000 रुपयाचं, औषधं महाग झाली आहेत, शिक्षण महाग झालं आहे. त्यामुळे साहजिक आहे, मी सविस्तर आपल्याशी बोलीन परत कधी जेव्हा प्रचाराच्या निमित्ताने येईन, पण आज उशीर झाल्यामुळे फारसं बोलत नाही. पण 2-3 गोष्टी ज्या आम्ही तुमच्यासाठी नक्की करणार आहोत हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता पार्लमेंटला मी जाणार आहे तेव्हा एक मागणी मी केंद्र सरकारला करणार आहे की सगळ्या आशा आणि अंगणवाडी सेविकांचं इन्शुरन्स काढला जातो. इन्शुरन्स काढल्यावर तुम्हालाच काहीतरी झालं तर ते पैसे तुमच्या कुटुंबाला मिळतात. मी अशी मागणी करणार आहे की आशा वर्कर अंगणवाडी सेविकेचं इन्शुरन्स काढा, नवरा बायकोचं दोघांचंही काढा, दोघांमधला एकही गेला तरी दुसऱ्याला ते मिळालं पाहिजे, ही आपली पहिली मागणी असणार आहे. पेन्शन दोघांनाही मिळालं पाहिजे, हा एक पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची पगारवाढ ही झालीच पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी करता, तुमच्याही आरोग्यासाठी जे कार्ड असेल त्याच्यात अनिमिया असेल, अनिमिया मुक्त भारत हे करण्याचं जे स्वप्न आहे ते भाषणाच्या पुढे गेलं पाहिजे. तुम्ही खूप धावपळ करता, मला माहिती आहे. रात्री अपरात्री मगाशी मला वाटतं पूजा तुम्ही बोलला की हां अनिताताई बोलल्या की रात्री 2 वाजता 3 वाजता पोटात, आता ते काय पोटात दुखतं काय ठरवून होत नाही. माझी दोन्ही पोरं 2:30 वाजता काळा सुरू झाले, सगळ्यांची झोप मोडतं. डॉक्टरची बायको पण म्हणली असेल हिला उद्योग नाही, दरवेळेस 2:30 वाजताच कसं पोट दुखतं, पण आता दुखलं, आता काय करणार. पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे घरातलं असेल म्हणजे मलाही वाटतं, माझी आई पण म्हणली अगो बाई 2:30 वाजता आत्ता बेल दिली का काय उठायची.
पण तुम्ही स्वतःची भगिनी समजून ज्या पद्धतीने रात्री अपरात्री किंवा कोविडमध्ये आशा आणि अंगणवाडी सेविकांनी जे कोविडमध्ये काम केलं त्याला मी मानाचा मुजरा करते. सख्खे सोयरे नव्हते हो, म्हणजे सख्खे सोयरे लोक ते हात लावायला तयार होते, अग्नी द्यायला तयार नव्हतं, पण त्या काळात मास्क कसा बांधायचा हेही आपल्याला माहिती नव्हतं. म्हणजे आपल्याकडे नेहमी सावतामाळीची कथा तुम्हाला माहिती आहे. सावतामाळींना भेटायचं होतं पांडुरंगाला, पण त्यांना जाणं शक्य नव्हतं आणि पांडुरंग त्यांना भेटायला आले. हे सगळ्यांना आपल्याला माहिती, ही संतांची भूमी ही कथा आहे. म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगते पांडुरंग हा एकच देव आहे जो म्हणतो की माझ्याकडे भेटायला येऊ नका, तुम्ही चांगलं काम करा, मी तुम्हाला दर्शन द्यायला येईन. आणि आज व्यासपीठावर सगळे आम्ही ज्या भगिनी बसलोय ना, आम्हाला सगळ्यांना पांडुरंगाचं रूप म्हणजे तुम्ही सगळे आहात. कोविडच्या काळामध्ये तुम्ही डॉक्टरांनी, नर्सेसनी आणि सगळ्या आशा आणि अंगणवाडी सेविकांनी जे काम केलं त्याच्यामुळे आम्ही सगळे जिवंत आहोत. सायली पण तिच्या भाषणामध्ये म्हणाली की तिला तेवढा वेळ मिळाला घरामध्ये, कारण का कोविड चालला होता, कुणाला भेटायचं नव्हतं, कमी लोकांना भेटायचं होतं. त्यातल्यात सगळं सत्य तिने सांगितलेलं नाही. ती कोविडमध्ये पण शाणी मतदारसंघात फिरत होती, इंजेक्शन मिळालं का, औषध मिळालं का, त्याच्यामुळे ती काय लॉकडाऊनमध्ये घरी बसलेली नाही, तिचं ऐकू नका. तिने तेव्हाही घराच्या बाहेर जाऊन वॉर्डात जाऊन, म्हणजे एवढं घरात लहान मूल असतानाही, आणि सगळ्यांची पूजाची पण मुलं लहान आहेत, धमिष्ठीताईंनी त्यांनी, अनिताताईंवर जो झालं आहे ना, सगळ्यात मोठी परीक्षा जर व्यासपीठावर कुणाची घेतली असेल तर ती अनिताताईंची देवानी घेतली. काय त्या देवाच्या मनात असेल आपल्याला माहिती नाही, तो अंतर्यामी आहे. पण ज्या पद्धतीने अनिताताई उभ्या राहिल्या ना, हे आपल्यासाठी एक आदर्श कथा, यशोगाथा असेल तर ती अनिताताईंची आहे. म्हणजे ही माऊली तिचे अश्रू ठेवून ज्या पद्धतीने त्या काम करतात ना, ते अतिशय कौतुकाचे आहे. त्याच्यामुळे संघर्ष सगळ्यांच्या आयुष्यात येतो, सगळ्यांच्या आयुष्यात येतो आणि कधीतरी तो जातो, जसा आला तसं जाईल. कधी ओटी येते, मग भरती जाते, होतं, प्रत्येकाच्या आयुष्यात होतो. पण लढायचा जर ठरवलं ना तर मग नो कमिंग. त्यामुळे लढाई, यश अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. संघर्ष करायच्यावर संघर्षामध्ये खूप मजा असते. आणि जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूनी असताना तेव्हा संघर्ष करायला काही वाटत नाही. मला का नाही काय वाटत, पहिले काही महिने दुःख झालं, आता काय होणार काय होणार, अरे काय होऊन होणार आहे, काय होत नाही, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस, काही घाबरायचं नाही. आता मला माझी आई नेहमी लहानपणी सांगायची की शाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये. मी रोज कोर्टाची पायरी चढते, आता काय करू. आणि मी तर इथे नाही, मी डायरेक्ट सुप्रीम कोर्टाचीच चढले. काय करणार, नोटीस आली. आता काय माझ्या 80 वर्षाच्या वडिलांना पाठवू काय कोर्टात. मला आई वडिलांनी पोरीला शिकवलं कशाला, हात पाय मेंदू चालतो ना, वडिलांना सांगितलं नाही ही केस मी लढणार. सगळ्या केसा लढते, रोज जाते त्या ह्याच्याकडे, वकिलांकडे. वकील म्हणजे आता व्यायामपेक्षा जास्त झाले, काय करणार. व्यायांचीच उठबस करतो ना, जसं तुमचं कुठलं ते जावयाचं जेवण असतं. हां कुठलं जेवण, धोंडा जेवण, तसंच आमचं वकील जेवण असतंय. तो आपला आला की म्हणतो अरे अटेन्शनमध्ये वकील साहेब आले, उठा उठा, नमस्कार करा, हेलो म्हणा. नाही भाई, मेरा पूरा लाइफ उसके हात में है. मग आता पक्ष कुठला, सिंबल कुठलं, सगळं तो बिचारा आपला लढतोय आपल्यासाठी, त्याच्यासाठी नीट वागायला नको का. शिकतो आपण. आता मी पण अर्धी वकील झाली आहे. तुम्हाला लागणार नाही, कधी लागला तर 1-800 सुप्रिया कभी भी फोन करो, कोई प्रॉब्लेम नाही आहे. काय आपल्याला काय माहिती होतं, पडलं आणि पाण्यात पडलं की पोहायला येतो. जगायचं आहे ना, मग हातपाय मारा, बरोबर जमतंय सगळं. तुम्ही करता की नाही, मग तुम्ही करू शकता तर मी करू शकते, मी करू शकता तर ते करू शकता. अशी आपली चेन आहे, एकीमेकीकडून शिकायचं. आणि लक्षात ठेवा, सगळ्यांच्या आयुष्यात सुखदुःख असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतं, पण तो लढायचा. आणि त्याच्यातून एक खूप मोठी ताकद एका महिलेमध्ये असते. आणि अनेक वेळा महिलांना, लोकांना वाटतं की महिला शांत असते. हे बघा, आरेला कार्य म्हणायला ना फार ताकद लागत नाही, पण आरे म्हटल्यावर शांत बसून सहन करायला जास्त ताकद लागते, जी आपल्यामध्ये आहे. कारण का आपल्याला विषय वाढवायचा नसतो. ही आपली संस्कृती. आपण सुसंस्कृत मराठी महिला आहोत, आपण भारतीय आहोत. आपण जय श्रीराम म्हणत नाही, आपण मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतो. आणि ही गोष्ट मला सुषमा स्वराज, ज्या भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्या होऊन गेल्या, आज हयात नाही आहेत, पण त्या भाषण करताना जय श्रीराम नाही म्हणायच्या, मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायच्या. आणि मला विचारायचं की आपण रामकृष्ण हरिवाले, त्याच्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम राम वगैरे आपल्याला काही लहानपणी आईनी नाही शिकवलेलं. आपण जय श्रीराम, राम राम असं सगळं ऐकायचो, किंवा रघुपती राघव राजा राम, हे आपल्याला माहिती. मग मी शेवटी उठून गेले एकदा सुषमाजींकडे आणि म्हणलं, सुषमाजी तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम राम असं का म्हणता, म्हणजे तुमच्याकडे पद्धत आहे का. त्या मध्य प्रदेशच्या होत्या. त्या म्हणल्या, सुप्रिया एक लक्षात ठेव, राम म्हणजे मर्यादा,
रामाचा आदर्श काय, त्यांनी मर्यादा कधीच सोडली नाही. आई वडिलांसाठी सत्तेचा त्याग करून 14 वर्ष हा मुलगा गेलाय फक्त वडिलांच्या शब्दासाठी. ह्याला त्याग म्हणतात. हा राम आहे आणि त्यांनी आयुष्यात कुठलीही मर्यादा कधी सोडली नाही. तर जर आपण रामाचं नाव घेत असेल तर आपल्याला मर्यादा सोडायचा अधिकार नाही. त्यामुळे जर आपला प्रेम आणि विश्वास त्याच्यावर असेल तर मग मर्यादा राखली पाहिजे आणि ती मर्यादा जपण्याचा प्रांजळ प्रयत्न मी करते. चुका माझ्याकडूनही होतात, रोज करते, पण त्यातून सुधारणा केली तर ती चूक नाही. शेवटी माणूस होतो, पण ती चूक जर मी 3 वेळा केली याचा अर्थ तो माझा निर्णय आहे, ती माझी चूक नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समाजात होत राहतात. संघर्ष करत राहू और लढेंगे और जीतेंगे. त्यामुळे मला काय फार या सगळ्या गोष्टींची चिंता वाटत नाही. तुम्ही सगळ्या एवढ्या सक्षम आहात, याही काय कमी नाही आहेत. या फार गोडगोड दिसत आहेत, या इतक्या गोड नाही आहेत. मी बघितलं आहे सगळ्यांना, जेव्हा त्या कंबर पदर खोचून लागतात ना, सगळ्यात झाशीच्या राणी आहेत. आज जरा पदर मोकळा ठेवून मजा करतायत इकडे आज, पण त्या पण एकदम टफ आहेत. त्याच्यामुळे लोक मला नेहमी विचारतात की तुमचे आदर्श कोण आहात. माझे आदर्श तुम्ही सगळे आहात. तुम्ही जर एवढा संघर्ष करू शकता तर मी नक्कीच करू शकते. आणि त्यातून आज जे त्या सगळ्या आनंदावर आणि तूप टाकायचं काम आणि गोड गुळ टाकायचं काम केले असेल तर ते आमच्या रामभाऊंनी केले. जे रामभाऊ एकदम भारी आहेत. आणि कुठे गेले रामभाऊ? या आता. पुढच्या वर्षीचं तुमचं बुकिंग केलं आहे आम्ही, परीक्षक म्हणून आम्ही केलं. आज फार खिंड लढवली आहे. मला जेवढा उशीर होत होता तेवढा रामभाऊंनी खेळ अजून केले, पण त्याच्यामुळे जास्त महिलांना संधी मिळाली. रामभाऊंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी खूप प्रेमाने रामभाऊ काम करतात. हसत खेळत रामभाऊनी जो वेळ ह्या सगळ्या कार्यक्रमाला दिला. अगदी एक घरगुती कार्यक्रम आहे हा, कुठला औपचारिक कार्यक्रम नाही. आणि एक सामाजिक परिवर्तन आमची अपेक्षा आहे की आपण शिकलो, आपण विज्ञानचा विचार करतो आणि त्याच्यामुळे कुठल्या तरी जुन्या परंपरामध्ये आपण बदल आणला पाहिजे. आणि आज ज्या महिला कुठे गेल्या आपल्या ह्या सगळ्या ज्या महिला ज्यांना आपण कुंकू लावणार आहोत, मी नेहमीच सगळ्यांना सांगते त्या पहिल्या ह्या सगळ्या एकल महिला आहेत. आणि रूढी परंपराप्रमाणे ह्या महिलांना कधीही मान सन्मान आपल्या कुठल्याही चांगल्या कार्यक्रमात देत नाही. म्हणून मी हा बदल आपल्याला विनंती करते की त्या मला पहिलं कुंकू लावतील. म्हणजे असं लोकांना वाटतं हो हे चांगलं, चांगलं वाईट काही नसते. अच्छे मन से करो, सब दिन अच्छे होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.